शेतकरी मित्रांनो, हे आता तुम्ही रोप पाहायला लागलाय, जरा रोप दाखवा आमच्या शेतकरी मित्रांना। त्या रोपाला का नाही शेतकरी मित्रांनो हमका 100% हुमणी, वाळवी किंवा खोडाळी असणार आहे। आता तुम्ही बाकीची रोप पाहू शकताय, पूर्णपणे चांगली सेट झालेली आहेत। आज पाणी पण चालू आहे प्लॉटला। उद्याच्याला ह्याला आपण दुसरी आळवणी देणार आहे फुटव्याची। तुम्ही पाहू शकताय बाकीची रोप कशी सेट झालेत। आणि कुठं तर शेतकरी मित्रांनो हे असं जे रोप होतं तुम्ही पाहायचं आहे, त्यासाठी आपण पहिल्या आळवणीत दुसऱ्या आळवणीत क्लोरो 22 टाकत असतो, बुरशीनाशक कीटकनाशक। ते कशासाठी हे दाखवणार आहे। आता हे आपण रोप उपटणार आहे। आता तुम्ही बघू शकता ही जी मुळी पण काळी पूर्ण पडलेली आहे, पूर्णपणे मुळी काळी पडलेली आहे शेतकरी मित्रांनो। तर तुम्ही बघू शकता शेतकरी मित्रांनो, ह्यात आळी आहे, दाखवतो तुम्हाला। तर आमच्या शेतकरी मित्रांना दाखवा, बघा ही आळी तुम्ही पाहू शकता शेतकरी मित्रांनो, ही बरोबर खोडाळी बघा, ही बुडक्यात बरोबर लागलेली आहे। तर शेतकरी मित्रांनो तुम्ही पाहू शकता ही आळी, तर अशा पद्धतीने ही खोडाळी बरोबर बुडक्यात लागलेली आहे, त्यामुळे हे रोप पूर्णपणे डॅमेज होऊन खराब झालेलं आहे। आपल्याला प्रत्येक आळवणीच्या वेळेला 1, 2 ते 3 आळवणीमध्ये आपल्याला शेतकरी मित्रांनो क्लोरो व 22 टाकायचं आहे। त्याच्यापेक्षा जास्त जर आळी वगैरे जाणवली तर रोप लागणीपासून बरोबर 30व्या दिवशी आपल्याला प्लेन कोराजिनची आळवणी द्यायची आहे व एखादी शक्य झाल्यास कोराजिनची फवारणी पण घ्यायची आहे, म्हणजे जेणेकरून पूर्णपणे आपली खोडाळी थांबते। थँक्यू, धन्यवाद।